नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रविराज सांगतो की आता तन्वीची चौकशी सायकोलॉजिस्टच्या समोर होणार आहे. तशी कोर्टाची नोटीस आली आहे आणि ती अर्जुनने पाठवली आहे. तेव्हा नागराज म्हणतो की काही गरज नाही आहे, अर्जुनला आपण आपल्या पद्धतीने सांगू की आपल्याला जमणार नाही म्हणून. रविराज म्हणतो की तसं करता येणार नाही, कोर्टाची ऑर्डर आता नकारता येणार नाही. तन्वी खूपच घाबरलेली असते. रविराज म्हणतो घाबरायचं काय त्याच्यामध्ये, जे तू कोर्टात सांगितलं तेच तुला इथे सांगायचं आहे आणि जे तू दामिनीला सांगितलं तेच सांगायचं. घाबरायचं कोणी, जे खोटी साक्षी देतात ना त्यांनी. आता दामिनीने तिचा अनुभव पाहता लगेचच ठरवलं की तू खरं बोलतेस आणि पुढची चौकशी तिने केली नाही. तसंच असतं, सायकोलॉजिस्टसुद्धा तुझ्या बॉडी लँग्वेजचा अभ्यास करतील, तुझ्या स्टेटमेंटचा अभ्यास करतील आणि त्यावरून त्यांचे निष्कर्ष लावतील. घाबरायचं कोणी, जे खोटी साक्षी देतात ना त्यांनी. स्टेटमेंट तेच राहणार आहे ना कुणालाही दिलं तरीसुद्धा. आणि घाबरायचं त्यांनी, जे खोटी साक्षी देतात. म्हणजे साक्षीदार कितीही पट्टीतला असला ना तरीसुद्धा ते लोक बरोबर पकडतात. पण आपला तो प्रश्नच नाही आहे, मग आपण त्याचा विचार का करायचा. प्रिया मात्र आता पुरती घाबरलेली असते. रविराज म्हणतो की तन्वी कसला विचार करते तो, जे काही खरं खरं आहे ते सांगायचं आणि विषय संपवायचा. तेव्हा ही मनातच म्हणते की विषय संपणार नाही किल्लेदार, उलट तुला कल्पनाही नाही असे विषय सुरू होतील. इतक्या सगळ्यांना मी फसवत आली आहे, पण आता सायकोलॉजिस्टला कसं काय गुंडाळू. इकडे प्रताप काहीतरी शोधाशोध करत असतो. सायली पुन्हा विचारते, तुम्हाला पेपर हवाय का, काही मासिक हवंय, मग तुमच्या कामाचं औषधाची काही यादी वगैरे शोधताय का. प्रताप म्हणतो, अगं तू मगापासून फक्त वाचनाच्या यादीबद्दल बोलतेस, पण मी त्या वाचणार कशा. मला 2 डोळ्यांनी वाचता येत नाही, 4 डोळे लागतात, तेच शोधतोय मी. सायलीला हसूच येतं, कारण चष्मा तिच्या डोक्यावरती असतो. सायली विचारते, बाबा तुम्ही चष्मा शोधताय का. प्रताप म्हणतो, पुन्हा पुन्हा विचारून तो सापडणार आहे का. सायली म्हणते की हो सापडेल. सायली त्याच्या डोक्याचा चष्मा काढून त्याला देते. प्रताप खूप हसू लागतो. याला म्हणतात काखेत कळसन गावाला वळसा, सगळे वय झाल्याचे परिणाम आहेत. सायलीसुद्धा खूप हसत असते. आता हे सगळं त्यांचं बोलणं अर्जुन जिन्यातून पाहत असतो आणि तोही खूप हसत असतो. आता प्रिया स्वतःशीच बडबड करत असते की मला वाटलं की मी चौकशीतून चांगला पळ काढला, पण अर्जुनने मला अडकवलंच. तितक्यात महिपत तिला कॉल करतो. ए चिचुंद्रे, तू जाऊन आलीस ना त्या दामिनीबाईकडे, आता तुझं गाठोडं घ्यायचं आणि पुन्हा तिच्याकडे जायचं. प्रिया म्हणते, अहो आता तर जाऊन आले ना मी, तिने तर साधं माझं सगळं बोलूनही ऐकून घेतलं नाही. तेव्हा महिपत म्हणतो की हो जाऊन आलीस ना तू, पण तिथं जाऊन खोटं बोलून आलीस. आता तिथं जायचं आणि खरं बोलून यायचं. महिपत म्हणतो, ए चिचुंद्रे, जास्त टिवटिव करायची नाही, जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं. डॉक्टरीन बाई, नाहीतर नवरा डॉक्टर असूनसुद्धा अशा काही गोष्टी घडतील की नवरासुद्धा काही करू शकणार नाही. निघायचं आणि देशमुखबाईंकडे जायचं. ठेव आता फोन. ठेवते. स्वतःशीच पुन्हा बडबडते की ज्यांना ज्यांना मी मदत करते ना ते सगळे मिळून माझा जीव घेणार आहेत. चला प्रिया, तुझी वरात आता पुन्हा ते देशमुखबाईच्या दारामध्ये न्या. आता अर्जुन म्हणतो, तुमचं जर सगळे कामं झाली असेल तर चला बरं, ऑफिसला जायचं आहे, थोडं काम आहे. तेव्हा ते दोघेही तिथून निघून जातात. इकडे महिपत दामिनीकडे आलेला असतो आणि तिला सांगतो की प्रियाला आता असा रट्टा दिलाय ना, ती बघा तुमच्यासमोर कशी पोपटावानी बोलतीये. तेव्हा प्रिया तिथे येते आणि लगेचच महिपत तिथलंच फ्लॉवर पॉट घेऊन तिच्या हातामध्ये देतो आणि तुमचं खूप अभिनंदन, देशमुखबाईंसमोर झपाझप खोटं बोलल्यामुळे तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देण्यात येत आहे. प्रिया आता पूर्ण गोंधळून गेलेली असते. दामिनी म्हणते, घे घे, अगं तू डिझर्व करतेस ते. रविराजसारखा एवढा मोठा वकील, ते तुझे वडील असताना शेजारी बसलेले असताना इतकी तू सफाईदारपणे खोटं बोलत होतीस ना की एकदाही तुझी जीभ चाचरली नाही. प्रिया म्हणते की तेवढी ॲक्टिंग तर करायलाच पाहिजे ना, नाहीतर बाबांनी मला केव्हाच पकडलं असतं. दामिनी म्हणते की बरोबर आहे, 2-4 खून करून पळून नाही ना आलीस तू. तेव्हा प्रिया म्हणते, असं का वाटतंय तुम्हाला. तेव्हा दामिनी म्हणते, काय ना, एखाद्या अपराधापेक्षा कमी डोकं चालत नाही तुझं. प्रिया म्हणते, एवढीसं खोटं बोलली म्हणून तुम्ही आरोप नका करू माझ्यावरती, तशी मी साधीच मुलगी आहे. महिपत म्हणतो, वा वा, छान जोक होता. अजून एक जोक सांग, हत्ती आणि मुंगीचा. प्रिया रागातच म्हणते, तुम्ही मला इतकं बोलताय, मग मला लीगल नोटीस कशाला पाठवली. बाबांसमोर मी खरं बोलू शकणार होते का. दामिनी तिच्यावरती ओरडते, नोटीस मी पाठवली होती आणि 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या, काही गोष्टी लिगली झालेल्या बऱ्या असतात आणि दुसरं म्हणजे मला हे जाणून घ्यायचं होतं की तुला किती खोटं बोलता येतं. ती दोन्ही कामं माझी झालेली आहेत. आता तुझे वडीलही इथं नाही आहेत, त्याच्यामुळे आता खरं बोलायचं. विलासचा मर्डर झाला त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता तो श्वास घेतला, त्याच्यानंतर तर सगळं सांगायचं. आता प्रिया पुरती घाबरलेली असते. इकडे किल्लेदारांकडे अश्विन येतो आणि तन्वीला हाक मारू लागतो.
तेव्हा रविराज आणि प्रतिमाला त्याला पाहून खूप आनंद होतो. त्यांच्या छान गप्पा गोष्टी चालू असतात. तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वी कुठे? तिला आधी बोलव ना. प्रतिमा म्हणते, अरे तन्वी तर मगाशीच निघाली. तू येणार हे तिला सांगितलं नव्हतंस का? तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, मला खरं तर तिला सरप्राईज द्यायचं होतं. प्रतिमा म्हणते की कमालच करते ही मुलगी. अशा गोष्टी घरी कळवायच्या असतात म्हणजे घरची काळजी करत नाहीत. आता अश्विन तिथून निघून जातो. इकडे दामिनी म्हणते, तू काय आता मुहूर्ताची वाट बघतेस का? सगळं खरं खरं सांगायचं आहे. आणि कोर्टात सांगितलं ते खरं नाही हा. साक्षीने ऑलरेडी मला सगळं सांगितलं आहे, त्याच्यामुळे आता बोल पटपट. तन्वी घाबरतच म्हणते की हो आता सांगते सगळं. तितक्यात तिला फोन येतो. ती फोन रिसीव करायला लागते तेव्हा महिपत लगेचच तोच फ्लॉवर पॉट घेतो तिच्यावरती उगारतो. ती घाबरतच म्हणते की नाही नाही सांगते मी, फोनकडे बघतसुद्धा नाही. मग ती झालेले सगळे खरे प्रकार दामिनीला सांगू लागते आणि त्यावेळेस तिचा फोन मात्र वाजतच असतो. ती त्या फोनकडे दुर्लक्ष करते. प्रियाचा फोन पुन्हा पुन्हा वाजत असतो. दामिनी ओरडूनच म्हणते की तुम्हाला दोघांना काय वाटले की इथे पोरखेळ चाललाय का? अगोदर तो मोबाईल सायलेंट कर. प्रिया मोबाईल सायलेंट करते. इकडे सायली आणि अर्जुन दोघेही ऑफिसला पोहोचतात. तितक्यात चैतन्य त्या ठिकाणी येतो आणि अर्जुन, बघ तुला आल्या आल्या कॉफी लागते ना, म्हणून तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले. आज सुरेश जरा बिझी होता ना, असं तो सांगतो. तेव्हा सायली मात्र कमरेवरती हात ठेवून सगळं बघतच असते. अर्जुनला आता काही करावं काही सुचत नाही. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फॉरेन्सिक रिपोर्टच्या नुसार विलासचा मर्डर 8:30ला झालेला असतो आणि विलासच्या मोबाईलवरून मेसेज पोलिसांना नंतर गेलेला असतो. ही गोष्ट अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येते. आता हीच गोष्ट तन्वी दामिनीला सांगते तेव्हा ती खूपच चिडते आणि मूर्ख मुली, विलास अगोदर मेला आणि नंतर तू मेसेज केला, आणि ती डायरेक्ट कपाळालाच हात लावते. तर मित्रांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.